ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की अर्जुनच्या ऑफिसला येऊन मैना खूपच खुश असते. ती म्हणत असते, वाह काय भारी खुर्च्या आहेत, चाकाबिकाच्या खुर्च्या आहेत, बसू काय मी? त्याबरोबर अर्जुन लगेचच बसा म्हणतो. सायलीला मैना खुर्ची पकडायला लावते आणि मस्तपैकी खुर्चीवरती बसून घेते. आता खुर्चीवर बसल्याबरोबर तिची नजर त्या बाईवर पडते. आता तिला बघून मैना घाबरते. मैना म्हणते, चला मग आता सायले, मी निघते, आपण ते चपली बिपलीचं सगळं नंतर बघू, काय तुझं काही काम असेल तर तू थांबितच. त्यावर सायली म्हणते, आई अगं असं काय करतेस, एवढ्या लगेच कुठे चाललीस, थांब ना बस. त्यावर ही बाई हा सगळा प्रकार बघत असते. ती म्हणते, अगं नाही सायले नको, म्हणजे आता मी इथं थांबून काय करू ना, मी जाते, तू थांब की इथं, जावे बापूंबरोबर तुझं काही काम असेल तर तुम्ही दोघं ते करून घ्या, मी जाते हां. त्यावर सायलीला तर अर्जुन म्हणतो की थांबू दे त्यांना. त्याबरोबर सायली लगेचच म्हणते, आई अगं थांब ना, ऑफिसमध्ये आली असेच आहेस एवढी तर कमीत कमी बघून तरी जा, ऑफिस बघ, ऑफिसमधली माणसं बघ, सगळंच बघून जा ना. त्याबरोबर मग आता ती म्हणत असते, अगं सायली नाही म्हणजे. त्यावर सायली म्हणते, आई बस. मग मात्र मैनाचा नाईलाज होतो आणि मैनाला तिथे बसावं लागतं. मग मैना तिथे बसते. तर अर्जुन हा आता मैनाला विचारतो, मला सांगा आई, तुम्ही या बाईला ओळखता का? त्याबरोबर आता लगेचच मैना ही थोडीशी घाबरते, नर्वस होते, पण ती ही गोष्ट अर्जुनला कळू देत नाही. ती आता त्या बाईकडे बघते आणि म्हणते, हिला नाही हो, हिला मी नाही ओळखत, कोण आहे ही बाई? त्याबरोबर लगेचच आता ती बाई ही मैनाकडे बघत असते. तर अर्जुन मैनाला पुन्हा म्हणतो, आई नीट बघा या बाईकडे, तुम्ही ओळखता का हिला? त्यावर मैना म्हणते, खरंच नाही ओळखत हो, जावई बापू, कोण आहे ही बाई सांगा की. त्याबरोबर सायली म्हणते, आई मला अगदी व्यवस्थित माहिती आहे की तू ह्या बाईला ओळखतेस ते, आणि आता उगाच खोटं बोलू नकोस, मी लहान असताना तू विकलं होतंस ना मला हिच्याकडे. त्याबरोबर मग मात्र आता मैनाला खूप मोठा धक्का बसल्यासारखं मैना नाटक करते आणि म्हणते, काय मी ऐकलं होतं तुला? अगं बाई 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 देवा, बघतोस नव्ह आज काय येळ आली ती माझ्यावर, माझीच स्वतःची सख्खी पोरगी माझ्यावरती शंका घ्यायला लागल्या, म्या तिला ऐकलं म्हणायला. देवा हे समजा ऐकण्याआधी मला उचललं कशापायी नाही, माझे कान कशापायी नाही फोडलेस रे. अगं सायले, ही कोण कुठची बाई येऊन तुला असं काहीतरी सांगते आणि तू हिच्यावर विश्वास ठेवतीस वय? त्याबरोबर आता मागची बाई जोरात ओरडते, अगं ए मैने, किती खोटं बोलशील अजून, तुझ्या त्या दारुड्या नवऱ्यानं आणि तूच ह्या पोरीला माझ्याकडे आणली होतीस नवं, म्या पैकं दिलं तेव्हा तुम्ही खाल्लत, नाहीतर तू आणि तुझी पोरी उपाशी मेल्या असतात ना समद्या. त्याबरोबर आता मग मात्र लगेचच इकडे मैना ही त्या बाईला म्हणते, होय बाई उगाच काय बी बोलू नको, अहो जावई बापू म्या तुम्हाला सांगते, अहो आम्ही दोघा नवरा बायकोनी लई कष्ट केले, पण ह्या असलं वागलो नाही ग बाई कधी, मला ना कळून चुकले, ह्या बाईला ना कुणीतरी पैसे दिलेत आणि पैशांच्यासाठी ही बाई हे समज बोलते, हां पैशांसाठी. त्यावर सायली म्हणते, आई तू आधी हळू बोल, हे यांचं ऑफिस आहे, इथे तमाशा नको आहे. त्यावरती म्हणते, अगं मग तू हिला सांग ना हळू बोलायला, मी कशी हळू बोलू, मी काही केलेलंच नाही आहे असं, तुम्ही असं कसं बोलता, म्या नाही 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 कबूल करणार आहे, मी नाही विकलेलं. अगं 9 महिने पोटात ठेवून वाढवलंय तुला सायले, म्या तुझ्याबरोबर अशी कशी काय वागेन? हां जावई बापू, अहो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, म्या कशापायी खोटं बोलू, म्या नाही खोटं बोलत आहे, ऐका की माझं. अहो ह्या बाईला ना कुणीतरी पैसे दिले आहेत, ही बाई मुद्दामून हे सगळं बोलायला, हां तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. अहो खोटारडी आहे ही बाई एक नंबरची, कोण कुठची बाई कुठनं बी येते आणि काय बी बोलती, नाही म्या असं काय नाही केलेलं, अहो म्या खरं बोलायला लागले. त्यावर मग मात्र आता अर्जुनला सुद्धा कळेन असं होतं की आता काय करू, म्हणजे विश्वास ठेवू तर कोणावर. त्यावर लगेच ती बाई म्हणते, मी कशापायी खोटं बोलू ग, तुझी ही पोरगी बी तुझ्यासारखीच निघाली, पळून गेली नंतरनं इक्कीतार. त्याबरोबर आता ती मैनाला लगेच म्हणते, खोटारडी एक नंबरची आव साहेब. त्याबरोबर आता अर्जुनला कळत नसतं की काय करावं. त्यावर ती म्हणते, नाही नाही म्या खोटं नाही बोलत आहे, म्या खरंच बोलते, ही खोटारडी आहे. त्याबरोबर मग मात्र आता सायलीला सुद्धा कळेन असं होतं की काय करावं. तर मैना म्हणत असते,
कोण कुठची बाई येते, काय बी सांगती आणि माझी पोरगी तिच्यावर विश्वास ठेवती. आता काय करायचं मी देवा. त्याबरोबर मग मात्र आता अर्जुन हा तिला म्हणायला लागतो की हे बघा आई, तुम्ही उगाच जास्त टेन्शन घेऊ नका. त्यावर ती आता जाते आणि थेट अर्जुनच्या पायावरती झोपते आणि म्हणत असते की जाऊ बापू, तुम्ही माफ केलं म्हणा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणा, तोवर मी काही इथनं उठायची नाही. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो आई हो उठा, असं काय करताय. तर इथे ती जी बाई उभी असते ती म्हणत असते नाटकी आहेत समधी, नाटकी, खोटेरडेपणा हा. त्याबरोबर आता सायली म्हणत असते आई काय सुरू आहे तुझं, हे बघ उठ, असं नको वागू, हे त्यांचं ऑफिस आहे, आई उठ. पण आता मैना काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणते नाही नाही, मी नाही उठणार, जावई बापू तुमचा माझ्यावर विश्वास आहे असं तुम्ही म्हणा, तेव्हाच मी इथनं उठीन. जावई बापू मी नाही उठणार, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास आहे असं म्हणा, तुम्हाला म्या बोलायलो ते पटायला बोला. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो हो आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे, प्लीज तुम्ही आधी उठा. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन मैनाला उठवून उभं करतो आणि म्हणतो आई रिलॅक्स व्हा, शांत व्हा, अशा रडू नका. त्याबरोबर ती म्हणते अहो मला डोकं ना असं गरगर गरगर व्हायलं. मग अर्जुन तिला पाणी वगैरे देतो, शांत करतो. सायली म्हणते हे बघ आई, एक गोष्ट लक्षात ठेव, आज इथे आम्ही हा विषय संपवतोय, म्हणजे तू असं समजून जाऊ नकोस की मी याच्या मुळाजवळ जाणार नाही आहे. नक्की काय खरं आणि काय खोटं हे सगळं तर मी शोधून काढणारच आहे आणि मी याच्या मुळाशी जाणारच, कळलं ना. त्याबरोबर मैना म्हणायला लागते अगं जा ना मग सायली, जा, तुला काय करायचं आहे ते करून घे, म्या खोटं बोलतच नाही आहे तर मग म्या घाबरू कशाला, कर की काय करते तू कर, म्या खोटरडी नाही आहे. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो सायली, आणि या बाईलासुद्धा हिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी, हिने गुन्हा केलेला आहे. आणि मग अर्जुन हा आता लगेचच चैतन्याला पोलिसांना कॉल करायला सांगतो. आता इथे ती बाई ही घाबरते. आता त्या बाईला खरं तर जायचं नसतं, पण तिच्याकडे पर्याय नसतो. त्याबरोबर आपण आता पाहतो की इथे प्रिया ही खूपच जास्त घाबरलेली असते. ती विचार करत असते की सायलीला त्या मैनाबद्दल आणि सदाशिवबद्दल काहीतरी मेजर इन्फॉर्मेशन सापडली असेल का. नाही, जर त्यांना कळलं खरं की मीच त्या मैनाची मुलगी आहे, सायली नाही, तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. तर आता इथे लगेचच अश्विन हा प्रियाला म्हणत असतो तन्वी मला जरा एक कॉफी दे ना. अगं उद्या माझी खरोखर एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे, तर मी जरा त्याच्यावरती काम करतोय, मला कॉफी हवी आहे, तू जरा कॉफी बनवशील प्लीज. आता प्रियाचं लक्षच नसतं, प्रिया तर तिच्याच विचारात मग्न असते. अश्विन म्हणतो तन्वी तुझ्याशी बोलतोय, एक कॉफी देशील प्लीज. तन्वी अगं तुझ्याशी बोलतो, तुझं लक्ष कुठं आहे, कॉफी देतेस ना मला. त्याबरोबर आता अश्विन कॉफी करतो. तर मग प्रिया त्याला म्हणते अश्विन स्वतःच्या हाताने घे ना, तुझे काय हात मोडलेत. त्यावर अश्विन म्हणतो तन्वी मी नेहमी माझं काम माझ्याच हातांनी करतो, आज फर्स्ट टाईम मी फक्त तुला कॉफी मागितली आणि ते पण मी काम करतोय म्हणून. त्यावर म्हणते ती की हा मग मला कशाला सांगतोयस, तुझी तू घे ना, इथे तू सुनाव खोलीत आल्यावर, तिकडे बाहेर गेल्यावर ती सायली सुनावते, तुमचं काय चांगलं सुरू आहे. त्यावर लगेच अश्विन म्हणतो काय झालं आहे, कोणी बोललं आहे का काही तुला. त्यावर ती म्हणते तुला काय फरक पडतो अश्विन, सांग ना मला, कोणी काही बोलल्याने तुला काय फरक पडतो, तू बस ना निवांत तुझं काम करत, तुला काही घेणं देणं आहे का माझ्याशी. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो तन्वी अगं काय झालं आहे, तू असं का बोलतेस, काही झालं आहे का ते मला सांग तरी. त्यावर ती म्हणते अरे तुला सांगून काय उपयोग होणार आहे, तू करत बस ना तुझं काम, तुला काय संबंध आहे का ह्या गोष्टींशी, जाऊ दे मी जातेच. एवढं बोलून ती तिकडनं बाहेर जाते. तर इकडे आता सायली ही उदास बसलेली असते. अर्जुन येतो आणि तिच्या जवळ बसतो. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो बायको हे बघ, आजच्या दिवसात आपल्याला तुझ्या बाबतीत ज्या काही गोष्टी कळाल्यात ना त्या खरोखर खूप भयानक आहेत, खूप विचित्र वाईट आहेत. कोणी आईवडील आपल्याच स्वतःच्या मुलीला असं कसं काय देऊन टाकू शकतात ते मलासुद्धा नाहीच कळालेलं. पण जे झालं ते झालं. उगाच आता तू त्या गोष्टींचा विचार करू नकोस, प्लीज तू जरा शांत हो. त्याबरोबर सायलीला त्या गोष्टी आठवत असतात. सायली म्हणते अहो पण मी एक खरं बोलू का, मला ना तो सगळा भूतकाळ माझा होता असा वाटलाच नाही. त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे काय म्हणायचं काय तुला. त्यावर सायली म्हणते मला हेच म्हणायचं आहे की मी जे ऐकलं ना ते सगळं मी माझं म्हणून ऐकलंच नाही आहे. मला राहून असंच वाटतंय की हे सगळं ना एका दुर्दैवी मुलीच्या बाबतीत घडलेलं आहे. हा एका दुर्दैवी मुलीचा भूतकाळ आहे आणि मला फक्त तिच्या जागी ठेवलं जाते, मी ती नाहीच आहे खरंच. त्याबरोबर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो हे बघ बायको, हे सगळं वाटणं स्वाभाविक आहे, ठीक आहे, पण आपण सत्यता तर बदलू शकत नाही ना.
मैना आणि सदाशिव जर तुझे आईवडील असतील तर. त्यावर सायली म्हणत असते, पण ते माझे आईवडील आहेत असं मला अजूनही वाटतच नाही हो. त्याबरोबर अर्जुन हा सायलीला समजावून सांगत असतो. तर सायली म्हणते, ते सगळं जाऊ द्या, मला घरच्यांबरोबर माझ्या वडिलांबद्दल आपल्याला जे कळलं आहे त्यातलं बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो, अगं काय बोलतेस तू, अजून आपल्याला सदा काका आणि मैना काकूंबद्दल फारसं काही कळालेलं नाही आहे. मग आपण या कंडिशनवर घरातल्या सगळ्यांना काय सांगणार आहोत, तू पूर्ण विचार कर आधी. त्यावर सायली म्हणते, मला घरच्यांशी बोलावंच लागेल. तुम्हाला आठवतं आहे ना, आपण आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल गोष्टी लपवल्या, नंतरनं सगळं किती कॉम्प्लेक्स होऊन बसलं. मला आता तसं काही करायचं नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, मग आता कुणाला मेसेज करतेस, सगळे तर हॉलमध्ये असतील. त्यावर सायली म्हणते, हॉलमध्ये जायचंच नाही आहे ना, हॉलमध्ये आता प्रिया असेल आणि आईसुद्धा, त्यामुळे तिथे आता जायला नको. मी हॉलमध्ये नाही तर पूर्णाजींच्या खोलीमध्ये सगळ्या घरातल्यांना बोलवून घेते, तिकडेच मी सगळ्यांबरोबर बोलून घेईन. त्याबरोबर आता सायली तिकडनं जाते. आता तिने अर्जुनच्या फोनवर सुद्धा मेसेज केलेला असतो, पूर्णाजींच्या खोलीमध्ये या. आता अर्जुन हा म्हणायला लागतो, खरंच माझ्या बायकोने मलासुद्धा मेसेज केलेला आहे. वकिलाची बायको शोभते खरी, एकदम परफेक्ट आहे प्रत्येक गोष्टीत माझी बायको. मग अर्जुनसुद्धा आता सायलीला मेसेज करतो, आलोच बायको, आणि तिकडनं जायला लागतो. त्याबरोबर आता इकडे अस्मिताला मेसेज येतो, अस्मिता जाते. त्याबरोबर कल्पना आणि प्रतापसुद्धा आता खाली आलेले असतात त्यांच्या खोलीतनं. ही गोष्ट प्रिया नोटीस करते. प्रिया म्हणत असते की सगळेच जण असे पूर्णाजीच्या खोलीकडे का बरं चालले असतील, नाही 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 बघायला हवं. मग ती म्हणते, मी स्वतःच्या खोलीपेक्षा जास्त इतरांच्या खोलीबाहेरच जास्त असते, पण आता काय करणार. त्याबरोबर इकडे आता सायलीने सगळ्यांना एकत्र केलेलं असतं. सगळेजण विचारतात, सायली काय गं, काय झालं आज असं अचानक सगळ्यांना का बोलावलंस. त्यावर पूर्णाजी सगळ्यांना सांगते, सायलीला सगळ्यांबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं ती म्हणाली. सायली काय म्हणायचं आहे तुला, सांग. त्याबरोबर सायली म्हणते, मला तुम्हा सगळ्यांबरोबर माझ्या आईबाबांबद्दल बोलायचं आहे. त्यावर लगेचच कल्पना आणि प्रताप विचारतात, काय झालं आहे सायली, काय बोलायचं आहे तुला आईबाबांबद्दल. त्यावर मग आता पूर्णाजी म्हणते, सायली बोल ना, काय झालं आहे. मग सायली ही त्यांना सगळ्यांना सांगायला लागते, मला असं म्हणायचं आहे की माझ्या आईबाबांकडून बऱ्याच चुका होतात. या गोष्टीचा त्रास जसा मला होतो तसाच तुम्हालाही होतो, तर तुम्ही त्यांच्या चुका त्यांना जागच्या जागी दाखवून देत जा. त्याबरोबर आता कल्पना आणि प्रताप म्हणतात, सायली अगं इट्स ओके, आम्हाला त्यांचा फारसा त्रास होत नाही, आणि ते ज्या परिस्थितीतून आलेत ना त्याच्यानंतर त्यांचं हे वागणं ठीक आहे अगं, म्हणजे होतं कधी कधी, आणि पैसा माणसाला काहीही करायला भाग पाडू शकतो. त्यामुळे आता तू फार विचार करू नको, ते तुझे आईवडील आहेत. त्याबरोबर सायली म्हणते, तेच तर, ते माझे आईवडील आहेत, या गोष्टीचा त्यांनीसुद्धा फायदा घ्यायला नको ना बाबा. त्याबरोबर आता प्रताप म्हणत असतो, अगं सायली पण म्हणून. त्याबरोबर सायली म्हणते, बाबा प्लीज तुम्ही माझं ऐका ना, मी तुम्हाला सांगते ना की तुम्ही त्यांच्या चुका पोटात घालू नका म्हणून, तर प्लीज तुम्ही त्यांच्या चुका पोटात घालू नका. तुम्ही त्यांना प्रत्येक वेळी त्यांच्या चुकीची जाणीव करून द्या. जर ते कुठे चुकत असतील किंवा काही चुकीचं करत असतील तर ताबडतोब त्यांना तिथे सांगा की ते चुकीचं वागतायत. कळतं आहे का तुम्हाला सगळ्यांना मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर आता इथे अस्मिता म्हणत असते, सायली अगं ते सगळं तर ठीक आहे, पण म्हणजे मला त्यांचं हे विचित्र वागणं खूप दिवसांपासूनच खरं तर खटकत होतं, पण तरीही ते तुझे जन्मदाते आहेत. त्यावर सायली म्हणते, हो मला मान्य आहे अस्मिताताई, पण म्हणून त्यांनी काहीही करायचं असं तर होत नाही ना, त्यांच्या चुकांवर मी पांघरून घालायचं असं तर होत नाही ना. ते माझे आईबाबा आहेत हे मला मान्य आहे, पण म्हणून त्यांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा हे सुद्धा मला नाही चालणार. माझ्या सासरच्या मंडळींना कोणी असाच त्रास दिलेला मी नाहीच सहन करू शकत. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो, सायलीला हे सगळं खूप दिवसांपासूनच तुम्हा सगळ्यांना सांगायचं होतं, म्हणून आज तिने तुम्हा सगळ्यांना इथे बोलवूनच घेतलं आणि शेवटी सगळं सांगितलं तिला जे सांगायचं होतं ते. त्याबरोबर आता लगेचच पूर्णाजी सायलीला विचारते, सायली काय झालं आहे, नेहमीपेक्षा काही वेगळं घडलं आहे का. त्यावर सायली म्हणते, नाही म्हणजे जे सांगायचं आहे ते वेळ आल्यावर तुम्हाला सगळ्यांना मी सांगेनच, पण सध्या मी जे सांगते ते प्लीज सगळ्यांनी ऐका. आता सायलीने हे असं म्हटल्याबरोबर मग मात्र पूर्णाजी म्हणते, बरं. तर सायली म्हणते, पण तोपर्यंत प्लीज मी सांगितलेली गोष्ट ना सगळ्यांनी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणीही माझ्या आईबाबांना ते माझे आईबाबा आहेत म्हणून सोडून देऊ नका, पाठीशी घालू नका. जर त्यांच्याकडून चुका होत आहेत तर त्यांना जागच्या जागी प्रत्येक वेळी सांगून टाका.
तर हे सगळं प्रिया ऐकते. प्रिया विचार करते की यांना जर खरं कळलं की मी सदा आणि मैनावतीची मुलगी आहे तर त्यांच्याबरोबर हे मलाही घराबाहेर काढणार. तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा डायरी आणि पेन घेऊन बसलेला असतो आणि तो विचार करत असतो की मी सायलीच्या आईबाबांना घरी आणण्या अगोदर त्यांचं बॅकग्राऊंड चेकच नाही केलं. उत्साहाच्या भरात मी सगळी माती खाल्ली. जर बॅकग्राऊंड चेक केलं असतं तर आता एवढी सगळी जी कसरत करावी लागते ती करावी लागलीच नसती. इतक्यात सायली तिकडे येते. सायलीने अर्जुनसाठी कॉफी आणलेली असते. ती कॉफी ठेवते आणि तिची कामं करायला लागते. अर्जुन तिकडे येतो आणि म्हणतो, बायको बायको बायको, बरं झालं तू आलीस, मी तुझीच वाट बघतोय. हे बघ. त्याबरोबर सायली ती डायरी बघते आणि म्हणते, हे काय यादी, कसली यादी आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, बायको यादी नाही आहे ती, सदाशिव आणि मैनावती यांचे खोटारडेपणा शोधून काढण्याचा फुल प्रूफ प्लॅन आहे तो प्लॅन. हे बघ, आता आपण काय करायचं, आता आपण लगेचच्या लगेच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करायचा आणि त्यांच्याकडून. त्यावर सायली अर्जुनकडे रागाने बघते. अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, तू हे असं का बघतेस माझ्याकडे? त्यावर आता सायली म्हणते, नाही, मी तुम्हाला एवढे दिवस सांगत होते कोकळून तेव्हा तर माझं कधी पटलं नाही. तेव्हा तर तुम्हाला ते DNA रिपोर्ट्स मिळवायचे होते. मग आज एवढी अचानक उपपर्दी झाली कशी ते बघते. त्यावर अर्जुन म्हणतो, ती बाई जे काल बोलली ना त्यानंतर मला वाटतंय की म्हणजे खरोखर कुठेतरी गडबड आहे. त्यावर सायली म्हणते, अच्छा, म्हणजे ती बाई बोलली म्हणून तुम्हाला एवढी उपपर्दी झाली, पण तुमची बायको एवढं कोकलत होती त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नव्हतं ना? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही बायको, म्हणजे तसं नाही आहे. त्यावर सायली म्हणते, मला ना सगळं बरोबर कळालं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि काय नाही म्हणायचं आहे ते. त्यामुळे आता तुम्ही राहूच द्या. ह्याच दोघांचं काय करायचं आहे ना ते मी बघून घेते. नाही, तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला सांगते, मधुभाऊंच्या केसवरती मीच तुम्हाला असिस्ट करत होते. त्यामुळे आता कसं माणसाचा खोटारडेपणा शोधून काढायचा हे बऱ्यापैकी मलासुद्धा कळालेलं आहे. तुम्ही तो तुमच्या DNA रिपोर्टचा मुकुट घालून मिरवा. काय, हे घ्या. एवढं बोलत अर्जुन आता सायलीकडे बघतच राहतो. तर सायली अर्जुनच्या हातामध्ये लगेचच ते डायरीचं पान देते आणि म्हणते, मी आले. आणि मग ती आता लगेच तिकडनं खाली तिचं काम करायला जायला लागते. त्याबरोबर आता सायली तिकडनं गेल्यावर अर्जुन हा म्हणायला लागतो की बायको, मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहेस, पण आता आपण दोघांनीही हे शोधून काढायचं की सदाशिव आणि मैना नक्की एवढं खोटं कसं काय वागू शकतात. आता इन्स्पेक्टर सावंतांबरोबर बोलून घेतलंच पाहिजे. आता अर्जुन असं म्हणत असतानाच त्याला चैतन्याचा फोन येतो. आता चैतन्याचा फोन येतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन झालास का तयार, आवरलंस ना, आज आपल्याला इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला जायचं आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय रे, तू माझ्या रूममध्ये कॅमेरा वगैरे फिट केला आहेस का? त्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे काय बोलतोयस हे? त्यावर तो म्हणतो, अरे हो, मी आत्ताच म्हटलं की इन्स्पेक्टर सावंतांबरोबर बोलायचं आहे आणि तू आता लगेच तेच बोलतोयस. त्यावर चैतन्य अर्जुनला हसत सांगतो, अरे अर्जुन, पेडणेकर केससाठी इन्स्पेक्टर सावंतांची मदत लागणार आहे, त्यांना भेटावं लागणार आहे, तूच सांगितलं होतंस ना मला. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे हां, त्याच्या रिगार्डिंग, हो भेटायचं आहे. त्यावर चैतन्य म्हणतो, का रे, काय झालं? त्यावर अर्जुन म्हणतो, चैतन्य, लग्न करू नकोस, लग्न झालं की माणसाचा मेमरी लॉस होतो. त्याबरोबर चैतन्य हसत म्हणतो, नाही, लग्न वगैरे करण्याचा सध्या तरी माझा कुठलाही विचार नाही आहे, पण आता तुझा फुल मेमरी लॉस व्हायच्या आत तू मला ही गोष्ट सांगशील का की आता त्या इन्स्पेक्टर सावंतांना भेटण्याचं दुसरं कारण काय आहे ते? त्यावर अर्जुन म्हणतो, हो सांगतो ना, पण तू एक काम कर, तू मला येऊन गेट बाहेर भेट, तिथं सगळं सांगतो. आता माझं आणि माझ्या बायकोचं एकच मिशन, मिस्टर अँड मिसेस लोखंडे. त्याबरोबर इथे आता सायली ही विचार करत असते, मी यांना मोठ्या तोऱ्यात सांगितलं तर खरं की मी शोधून काढेन म्हणून, पण मी कसं शोधू? इतक्यात कल्पना सायलीला विचारते, सायली, काय गं, पूर्णाजीनं गोळ्या दिल्यास का? त्यावर सायली म्हणते, हे काय, त्यांच्यासाठीच दूध तापवते. इतक्यात तिकडे अर्जुन येतो आणि म्हणतो, हाय ममा, बरं मी आता ऑफिसला निघतोय, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघतोय. त्याबरोबर सायली आता विमलला सांगते, विमलताई टिफिन द्या त्यांचा. तर विमल म्हणते, सायलीताई हो भरलेला नाही आहे डबा. त्याबरोबर सायली म्हणते, हा मग भरा तुम्ही, आणि ती आता तिकडनं निघते. त्यानंतर पुढील भागात आता आपण पाहतो की इन्स्पेक्टर सावंतांकडे अर्जुन सायलीच्या वडिलांविषयी म्हणजे सदाशिवविषयी चौकशी करतो. त्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, यांनीच तर दारू पिऊन मारामारी केलेली आहे आणि म्हणून आम्ही यांना अटकसुद्धा केलं, घेऊन या रे त्यांना. त्याबरोबर त्यांना आता आणलं जातं. तर दुसरीकडे पूर्णा आजीची एक साडी असते, त्या साडीची गोधडी बनवलेली असते प्रतिमात्याने, आणि ती साडीची गोधडी सायली बघते आणि विचारते, ही कुणाची आहे? पूर्णाजी सांगते की प्रतिमाची.
त्याबरोबर आता सायली म्हणते आपण ही गोधडी घेऊन त्यांच्याकडे जाऊया. त्यांना आता भूतकाळातल्या बऱ्यापैकी गोष्टी आठवायला लागल्यात. जर त्यांना ही गोष्ट आठवली तर, त्यांची ही मैत्रीण त्यांना आठवली तर, मग सायली आणि पूर्णाजी घरी आलेले असतात. आणि मग प्रतिमा आत्याच्या अंगावर सायली ती गोधडी पांघरते आणि तिला विचारते, तुम्हाला ही गोधडी आठवते का आत्या? त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. धन्यवाद.